या बसने आम्ही इलो आता आणि गेल्या पावसाने स्वागत केलेलं आमचं. बोगारवेस म्हणतात एका बोगारवेस एरिया इकडे बस थांबतात आपल्या कोकणात नाही गेलो. आणि आता मी मस्त गंगा प्रभाची इडली खाऊ घातली आता मस्त. आणि मग रात्री चिकन बिर्याणी नियाज नाही तर जुबेरची. झाड बघा कसलं मस्त. बस चढली आता पुढे सीबीटी बस स्टँड कडे. सीबीटी बस स्टँड कडे जाऊन ती थांबतली. बेळगावची रिक्षा बघा हिरवी पिवळी. पाऊस पडता कॅमेऱ्यावर थेंब पडले दिसतले. बारीक बारीक पाऊस पडता. आणि आता आपण या फुटपाथ वरनं त्या गंगाप्रभा हॉटेलकडे जातो. बोगारेस कडे उतरल्यानंतर राईट साईडचा फुटपाथ पकडायचो. एक्झॅक्ट 300 मीटर असताना 300 मीटरवर का बघून मिळताला तुमका. हा बघा भर रस्त्यात काहीतरी स्टेडियम कसा काढून ठेवलेला. काय पण व्हाया करून देतात. कोण विचारणार नाही. या राजकारण्यांचं काहीतरी कारस्थान असतं. तुम्ही इलात सरळ की हो सर्कल जो दिसता त्या सर्कल कडे गेल्यानंतर थांबायचा. क्रॉस करून तुमचा पलीकडे जायचा. पलीकडे गेल्यानंतर हा बघा गंगाप्रभा हॉटेल. इकडे पांढरा बोर्ड दिसता तो गंगाप्रभा हॉटेल. जाऊया आपण तिकडे चला. आता त्या हॉटेलकडे पोहोचलेलो असो आणि त्याच्यामध्ये एंटर करूया आता. गंगाप्रभा लक्षात ठेवा अप्रतिम ब्रेकफास्ट मिळता. असो ब्रेकफास्ट की काय है मग एंटर करूया आपण. अशा प्रकारे ऑर्डर हा मिळालेला. तो आता आपण घेऊन ऑर्डर घ्यायचे ताब्यात. आपण ऑर्डर ताब्यात दिली आहे. आता किती वेळा देता बघूया. बघता बाबी असा का नाही शिल्लक. मस्त चटणी बिटणी घालतलो. तो लाल वाला चटणी मत झाला. दोन ग्रीन वालाही झालो. थोडा झालो थोडासा झालो बस लागलो. तू दिला मस्त गरम लगा. सांबार आहे ना. थँक्यू. आला असा शिरो. मस्त बघू शकतात तुम्ही किती सुंदर दिसतच होता. टेस्ट पण तितकीच सुंदर आणि एक तर भाई स्पॉन्जी असतं एकदम स्पॉन्जी.
स्वर्ग सुख. जगात भारी इडली, ती चांगली इडली मी आयुष्यात कधी खाऊक नव्हतं. ती गंगप्रभामध्ये तुमका खाऊक नाही कधी. नक्की ट्राय करा. तर शिरो पण बघूया. लोणी लोणी, हा हा, क्या बात है. सो मस्ट ट्राय दिस प्लेस ॲटलिस्ट अ सिंगल टाइम. तुम्ही परत परत येणार एवढं गॅरंटी. मी खाऊन घेते, मस्त भूक लागली. हा आता पुढची जर्नी माझी असा सगळा साफ झालेला, चरचरून भूक लागली. आता आता आपल्या कामात जाऊया, पुढची कामं करूया. बघूया. बाजूलाच एक इझी बाय म्हणून एक स्टोर आहे, तिकडे जाऊन काय मिळता जरा बसूया. बघा दमलो, थोडं बसूया आणि मग जाऊया. सो या हॉटेलमध्ये तुम्ही नक्की या, कारण खूप भारी इडली मिळतात. अगदी लोण्याचं गोळ असतात तशी. डोसे, मेदू वडा, शिरा, पुलाव हे गोष्टी पण मिळतात, पण इडली ती पण तुपातली. शब्द नाही, शब्द स्तुती करू. इतकी सुंदर इडली मिळतात. सो नक्की विजिट करा. बेळगाव भोगार वेस उतरल्यानंतर तुमका त्या डिरेक्शन दिल्या त्या डिरेक्शननी या आणि नक्की खा. बस आता मी माझ्या पुढची कामं करतोय आणि काही वेगळं व्लॉग होता तर बघू, तो अपलोड करेन. मग थँक्यू.